काय म्हणतायत महाराज? इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. जगद्गुरु तुकोबारायांचं बोलणं आहे. तुकोबाराय आणखी या अभंगातून या मनुष्य देहाचं काय महत्व आहे ते सांगतायत. आम्ही येतोय मनुष्य देहाला, काय वाईटातलं चांगलं आणि काय चांगल्यातलं वाईट आहे. वाईटातलं चांगलं देव करतोय आणि चांगल्यातलं वाईट आम्ही करतोय. त्या ठिकाणी असणार आम्ही कधी चांगल्यातलं चांगलं आमच्या हातनं करायचं होत नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या देहाचं इतकं महत्व आहे की जे स्वर्गामध्ये गेले, स्वर्गातले देव आहेत, ते देव म्हणतात की आम्हाला या मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म व्हावा. असं काय आहे हो इथं? जीव तो ह्याला नावच ठेवतो. ह्याला चांगलं आजपर्यंत कोण म्हटलेलं ऐकलंय का? त्या देहाला तर म्हटलेलं ऐकलंय का कोणी? नाही. नावं ठेवायची देहाला, देह चांगला नाही, नाही का? परंतु या देहामध्ये एक महत्वाचं शक्ती आहे की भगवंताला प्राप्त करून घ्यायची, ती याच मनुष्य देहामध्ये शक्ती आहे. मग स्वर्गातले देव का करतात? त्याला काका मौली म्हणायचे. काय असतंय? एखाद्याला चांगला कामगार असतो, एखाद्या शेतकऱ्याच्या त्याच्यात गेला, तिथं भरपूर काम चांगलं केलं, त्यानं बी भरपूर त्याला पैसे दिलं, सगळं खिस्सं भरलं. आता एवढं पैसे असल्यावर काम करायची काय गरज आहे का? सगळं पैसे खर्च करत बसले, एका खिशामध्ये जरा उगाच पैसे उरले. आता काय करायचं? आता कुठनं नाहीचं? परत त्याच्याकडे जाऊन काम करायला पाहिजे, नाही का? म्हणजे काम करायचं म्हणजे कसं? दृष्टांत उरपाटा करा. जितकं पुण्य जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुम्ही ते खर्च करत बसा. पुण्य संपले की परत ते मिळवायसाठी कुठे यायला पाहिजे? मृत्यूलोकामध्ये यायला पाहिजे. आणि मृत्यूलोकात यायला झालं तर कुठल्या योनीमध्ये यायला पाहिजे? कुत्र्याच्या योनीमध्ये येऊन पुण्य मिळणार आहे काय? गाढवाच्या योनीमध्ये येऊन पुण्य मिळणार आहे? कुठे मिळणार आहे? मनुष्य देहामध्ये. कारण ह्याच देहामध्ये भगवंताला प्राप्त करून घ्यायची शक्ती आहे. म्हणून या देहाची इच्छा परमात्मा सुद्धा, बाकी सगळे देव सुद्धा करतात. कारण कसं आहे, ते गुरु बेडेकरांना सांगायचे, ज्या वेळेस वनवासाला रामराय गेले, रामराय सीता मातोश्री बसलेले होत्या आणि खाली बघून रामराय हसायला लागले. आईसाहेबांनी विचारलं, का हसा लागलायसा? काय नाही म्हटले, तुला काय सांगू त्याचं? नाही सांगा म्हटले, सांगायलाच पाहिजे. खाली बघ म्हटले. तिथं खाली एक मुंगी चालली. ती हे काय म्हटले? ही मुंगी आहे म्हटले. ही आत्ता मुंगी आहे, खरे ह्याच्या पहिला म्हटले ते इंद्राच्या ठिकाणी होते म्हटले. ते इंद्राचं काम संपलं, त्याचं खाली आला, ती मुंगी होऊन आला. तसं वर्ण खाली आलो तर कुठल्या योनीमध्ये येईल याची गॅरंटी नाही. म्हणून भगवंताला सुद्धा ते विनंती करतात की देवा तुम्ही काय करा, आम्हाला मृत्यूलोकामध्ये या योनीमध्ये जन्म द्या. म्हणून म्हणतात हा देह इतका महत्वाचा आहे, याला प्राप्त करून घ्यायचा तर इहलोकीचा देह, हा देव इच्छिता ती पाहे. मग हिथं जर का कारण काय? हिथं जर आलं, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. बरं हिथं येऊन तर काय करता? हिथं येऊन जर भगवंताकडे गेला नाही तर काय उपयोग आहे मला सांगा? आली तशी निघून गेली, काय उपयोग आहे? पण धन्यता जर मिळवायची असेल तर परमार्थ घडला पाहिजे. परमार्थ घडायचा असेल तर श्री गुरुना शरण गेलं पाहिजे. श्री गुरुना शरण करून भगवंताची साधना केली पाहिजे. मग म्हणजे त्याचं दास विठोबाचे झालो. कारण इथं कसं आहे, साधना केली पाहिजे. साधना जर करायच्या असतील तर त्या साधना करण्यासाठी काय आपल्याकडं पाहिजे? आयुष्य पाहिजे. जर आयुष्य नसलं तर काय करणार आहे मला सांगा तुम्ही? मेल्यावर कोण साधना करू शकतो का? मरायच्या पूर्वी करू शकतो का? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, नाही का? मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे म्हणतात त्या ठिकाणी वर्णन करत असताना. नुसता त्यांची कृपा दृष्टीनं जरी बघितलं, कृपा कटाक्षेने आलेला आपुल्या पदी बैसविले, बाप रखमाजीवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. म्हणून त्यांची कृपा जर प्राप्त करून घेतला तर तुमच्या ठिकाणी सच्चिदानंद पदवी मिळू शकते. मानव देहाचं वैशिष्ट्य आहे, नरदेह निदान
लागले ऐका नाही का त्या ठिकाणी सगळं सांगितलं उत्तम सार उत्तम लोका देव